नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज फरसबीपासून दाखवणार आहे रेसिपी. तर फरसबी आपण बऱ्याच वेळा पुलावमध्ये घालतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण बनवतो. पण मी आज अशी भाजी दाखवणार आहे, पटकनी होणारी पण आहे, झटपट आहे आणि कमी सामग्रीमध्ये पण आहे. अगदी सोप्या पद्धतीत पण चटकदार होणार आहे. पहा तुम्ही आता. तर मी फरसबी निसून घेतलेली आहे, असे एवढे तुकडे केलेले आहेत पहा. हे सर्व एवढे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे, जास्त बारीक नाही केले. काही बायका करतात बारीक बारीक छोटे छोटे तुकडे, पण ते तोंडात जाती किंवा खाली पडती असं होतं. असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून जरासे या पद्धतीनेच करायचे तुकडे. आता पहा, मी त्याच्यासाठी मसाला काय काय लागणार आहे आपल्याला पाहूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे मैत्रिणींनो. नक्कीच व्हिडिओ पहा, संपूर्ण कळेल तुम्हाला किती सहज होती ही फरसबीची भाजी. 4च मिरच्या घेतलेल्या आहेत मी. पहा बरं, हिरव्या मिरच्यांमध्ये करणार आहे आणि 4च मिरच्या घेतलेल्या आहे, पण चटकदार बनणार आहे. तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ पुढे. तर 4 मिरच्या झालेल्या आहे आपल्या, निसून घेतलेल्या आहेत मी आणि अख्ख्याच टाकलेल्या आहेत. चमचाभर जिरं टाकायचे आपल्याला, थोडंसं अजून घालते. हे पहा, छान असं जिऱ्याने खूप सुगंध येतो त्या फरसबीला आणि छान चव येते. कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे जिरं टाकल्याचं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, जास्त नाही, उगाच थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता मात्र मला घालायचं आहे लसूण. लसूण मात्र मूठभर घालायचं चांगलं. हे बघा, लसूण भरपूर घालायचा, का की लसणाने ही फरसबी ना फार अप्रतिम लागते. जेवढा लसूण घाला ना तेवढी फरसबी छान लागते. आता थोडी मूठभर, अर्धी मूठच घातलेली आहे दाणे, शेंगदाणे. तर हे मी असं जाडसरच वाटून घेणार आहे, जास्त बारीक वाटणार नाही, थोडंसं असं जाडसरच वाटणार आहे. आता इथे कढई ठेवलेली आहे मैत्रिणीनं. छोटासा व्हिडिओ आहे, खूप मोठा नाही, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी ही फरसबीची भाजी. साध्या सोप्या पद्धतीतली दाखवली, पण कशी वाटली. टिफिनसाठी किंवा मुलांना टिफिनसाठी तोंडी लावण्यासाठी फार उत्तम. तर जिरं मोहरी टाकले, 1 चमचाभरच मी तेल टाकलेलं आहे, छोटासा, जास्त नाही, तो टाकलेला आहे. आणि जिरं मोहरीचं टाकलेलं आहे, ते पण छान फुलून द्यायचं. वरून थोडासा कढीपत्ता घातलेला आहे मी. पहा बरं, हे फुललं पाहिजे. काय होतं, कढीपत्ता लवकर का टाकायचा असतो, का की मोहरी असती ना ती तडतड तडतड उडती आणि सगळीकडे पसरून जाती. असं उताने भांडं असलं तर सगळीकडे पसरती. त्याच्यामुळं लक्ष ठेवा. टिप असते, छोटे छोटे टिप्स आहेत माझ्या, त्या फॉलो केल्या तर आणखीन तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर छोटे छोटे टिप असतात त्या पण निघून जातात आणि आपल्या लक्षात राहण्याजोग्या टिप असतात, फायदेशीर टिप असतात त्या पण. तर त्याच्यासाठी सांगितलं आहे का, कढीपत्ता, मोहरी टाकली, जिरे टाकलं, जरा पुरायला लागलं ना तर लगेच कढीपत्ता टाकायचा, नाही तर सगळी मोहरी उडून जाते, इकडे तिकडे पांगून जाते. असं उताने भांडं असलं तर. आपलं मोठं पातेलं किंवा काय असलं ना, कढई, तर मग नाही एवढं उडत. तर पाहता ते आपण वाटलेलं आहे ना जाडसर, ते पण टाकलेलं आहे मसाला. आता इथे मी घातलेला आहे बघा, धणे पावडर, हळद अर्धा चमचा, धणे पावडर 1 चमचा. छोटे चमचे आहेत बघा, किती छोटे चमचे आहेत, छोटे छोटेच घालायचे सर्व. आणि माझी फरसबी पूर्ण पाव किलो होती, 250 ग्राम फरसबी होती ही. आता टाकते मी फरसबी. धुवून घेतली होती आणि पाण्यात ठेवून दिली होती. पाण्यात ठेवल्यामुळे कसं होतं, फरसबीला ताजेपणा येतो, पैदा होतो, रसरसल्यासारखी दिसती फरसबी. अशी आपण ठेवली ना आणि नंतर मग पाण्यातून काढून बाजूला ठेवली ना तर ती सुकलेली वाटते आपल्याला, म्हणजे अशी रसरसलीसारखी वाटत नाही. पहा बरं किती रसरसली वाटते, एकदम अशी भरलेली हिरवीगार वाटते का नाही. मग पाण्यात ठेवल्यामुळं ह्याचा फायदा होतो आपल्याला. आता मस्त असं उलटं पालटं करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. ही फरसबी शिजवायला जास्त टाईम लागत नाही आणि जास्त शिजली तरी पण चांगली लागत नाही. म्हणून त्याचा खूप लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल का, मध्ये मध्ये टिप्स आहेत त्या पण लक्षात राहतील तुमच्या, सगळंच काही होईल. हे बघ, तर मस्त हलवून घेतलेली आहे. कसं एकजीव झाला पाहिजे सगळ्या भाजीचा, अशा पद्धतीने. आता मी ते भांडं आहे ना आपलं वाटलेलं, त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते जरा हिसळून घेणार आहे. पाणी आणते आता मी आणि पाणी त्याच्यात घालते. आपल्याला मीठ पण टाकायचं राहिलेलं आहे, अजून मीठ टाकलं नाही आपण. तर पहिलं मी मीठ टाकते. हे पहा, चवीनुसार मीठ टाकायचं आपण, जरा पण मीठ वापरलेलं नाही मैत्रिणी, अंदाजाने मीठ टाका मग तुमच्या.
आपण जरासुद्धा मीठ वापरलं नाही आत्तापर्यंत, आता पहिल्यांदाच टाकलं, म्हणून ती काळजी घ्या. मैत्रिणी, तुम्हाला सांगायचं म्हणजे एक असा बोलण्याचा उद्देश आहे, जेवण बनवणं म्हणजे काही पोटभरीची विद्या नाही आहे. हे एक कला आहे. ही कला सर्वांना आलीच पाहिजे, ही सर्वांनी जोपासलीच पाहिजे, का की आपल्या जीवनासाठी हे जेवण एक महत्त्व आहे. खूप काही सांगून जाणारं जेवण म्हणजे खूप आहे. तर ही कला आहे, ही कला जोपासली पाहिजे आणि ही कला तुम्हाला पण आली पाहिजे. कधीतरी नाही रोज तर कधीतरी बनवायला आलंच पाहिजे जेवण. तर एक भूक भागवणं म्हणून काहीतरी बनवून टाकायचं असं नाही आहे मैत्रिणींनो. खूप त्याला शिकायला लागतं आणि ते बरोबर लक्षात ठेवायला लागतं. तर आता झाकून ठेवते मी. थोडंच पाणी टाकलेलं आहे ना, झाकून ठेवते 2 मिनटं, जास्त नाही. 2 मिनटात तुम्हाला परत दाखवते एकदा. बघा, पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे. 2च मिनटं झाले, पाणी आटून गेलेलं आहे पूर्ण आणि फरसबी आपली शिजलेली आहे. तर झालेली आहे आपली फरसबी. बघा किती वेळा झालेली आहे का नाही, पटकन झालेली आहे का नाही मैत्रिणींनो. लगेच 2-3 मिनटं ठेवलेली आहे, जास्त नाही ठेवलं. आता काढून दाखवते तुम्हाला फरसबी. छान रंग ढलला नाही, जास्त झाकण ठेवलं मी मध्ये. म्हणजे फरसबी पहिलीच परतून घेतली व्यवस्थितशीर, नंतर झाकण ठेवलं, का की 50% फरसबी शिजवली होती पहिलीच. त्याच्यामुळे हा रंग सुंदर दिसतोय ना, जवळून दाखवलं तुम्हाला, किती भारी वाटतंय हा फरसबी. तर मैत्रिणी, नक्कीच आवडेल तुम्हाला. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. कुठून पाहताय ते पण पाठवा. चला परत भेटूया काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, माझ्या मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला माहीतच असेल किंवा नसेल माहिती तरी आता माहिती करून घ्या, मी कशा पद्धतीने मसाले करते. हे सगळे मसाले मी चुलीवर भाजते आणि तेलात व्यवस्थित भाजून डंकावर कुटून आणते. आणि मसाले बरेचसे मसाले बिना केमिकलचे आहेत. म्हणजे आमच्या शेतातले पिकवलेले काही काही मिरच्या, धने, परत सफेद तीळ, हळद, हे बरेचसे म्हणजे लसूण, कांदा, हे सर्व मसाले आमच्या शेतातले पिकवलेले आहे. आणि हे ऑर्गॅनिक आहेत, म्हणजे शेणखतावर काढलेले आहेत ते मसाले आहेत हे. आणि दुसरी गोष्ट, 18 ते 19 मसाले मी गरम मसाले वापरलेले आहेत, ते बी हाय क्वालिटीचे. तर तुम्हाला घ्यायचं असलं तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेले आहे. आणि मैत्रिणी, दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा करण्याचा उद्देश म्हणजे पहा, तर अशाच मी रेसिपी माझ्या चालू असतात. तर त्याच्यात मी लोक म्हणायची एवढे चमचमीत जेवण असतं तुमचं, कुठले मसाले वापरता हो, सांगा ना आम्हाला, आम्ही पण घेतो. कुठून घेताय ते सांगा ना, का तुमच्याकडे आहेत ते तर द्या आम्हाला. तर त्यांचं रिक्वेस्ट ऐकून, त्यांचे ते कमेंट ऐकून वाचून मी हे मसाले करते. आणि हे मसाले माझे बरेच रिस्पॉन्स भेटतात या मसाल्याला आणि लोक मसाले घेतात माझे. तर पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले जातात, बाहेर पण जातात, बाहेरगावी. आणि दुसरी गोष्ट, मसाले घ्यायचे तर घ्या, वरची स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. पण माझी फरसबीची भाजी कशी झाली ते मात्र कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बाय.